सर, हे ऑल ओव्हर महाराष्ट्र 200 आणि इंडिया म्हणजे आउटसाइड इंडिया UAE, ऑस्ट्रेलिया, UK आणि USA आणि मोस्टली बरोडाला पण होणार आणि गोव्याला पण होणार महाराष्ट्राच्या बाहेर. पण एक असं सध्या एक चित्र दिसतंय की हिंदी चित्रपट असतील तर त्यांना ते चित्रपटगृह उपलब्ध होते. मराठी बाबत फार एक वेगळी भूमिका आहे, तर त्या संदर्भात आपण काय नियोजन वगैरे केलं? हा, म्हणजे बेसिकली नॅचरली एक डिस्ट्रीब्युटर चांगला असायला पाहिजे आपला, आणि आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत अनिल थडानी ते खूपच चांगले डिस्ट्रीब्युटर आहेत. त्यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे सिनेमावर. मोठे मोठे मराठी, हिंदी आणि रिजनल्स म्हणजे साऊथचे सिनेमाज पण ते डिस्ट्रीब्यूट करतात, हॉलिवूड फिल्म्स पण ते डिस्ट्रीब्यूट करतात. तर एक चांगला डिस्ट्रीब्युटर असणं खूप गरजेचं असतं आणि ते आमच्याकडे आहे. आणि दुसरं म्हणजे तो डिस्ट्रीब्युटर एक चांगले शोज, म्हणजे असं नाही की फक्त 200 सिनेमागृहात पिक्चर चालला आहे, पण ते शोज कुठचे आहे, शो टायमिंग काय आहे ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला शो टायमिंग पण चांगले मिळाले आहेत आणि चांगले थिएटर्स पण मिळाले आहेत. आणि 200 थिएटर आणि नंतर जसा जसा सिनेमा चालतो तसे थिएटर्स पण वाढतात, शोज पण वाढतात. तर म्हणजे हे सर्व पहिल्या वीकवर अवलंबून असतं की आपण किती म्हणजे बेटर करू शकतो. गुलाटी मॅम, तुम्ही सांगा, तुम्हाला मराठी चित्रपटाचा अनुभव कसा आहे आणि तुमचा जर्नी कशी आहे सगळी या चित्रपटाची? मी थोडं मराठीत बोलेन आणि थोडं हिंदी, कारण मला बरोबर एक्सप्रेस करायचंय. जर्नी तर खूप छान होती. मला एवढे दिग्गज कलाकारांबरोबर काम करायचं मौका मिला. अभी थोड़ी हिंदी, उसके लिए मैं बहुत आभारी हूँ एक्चुअली. और आज आप सबके सामने बैठकर मैं इंटरव्यू दे पा रही हूँ, मराठी सिनेमा को रिप्रेजेंट कर पा रही हूँ, वो मेरे लिए बहुत बड़ी बात है. तो इसके लिए मैं थैंक यू कहूंगी परितोष सर का, जिन्होंने मुझे ये मौका दिया. और ये फिल्म हमने 3 भाषाओं में बनाई है, तो शायद एक कारण ये है कि मैं यहाँ हूँ, क्योंकि बाकी दूसरी 2 भाषा वो हिंदी और इंग्लिश है, जिसमें मेरी पकड़ बहुत स्ट्रांग है. तो बट इसका मतलब ये नाही की मला मराठीत बोलायला नाही येतं, बोलते, पण अडकून अडकून बोलते, कारण माझी मातृभाषा नाहीये. पण स्क्रिप्ट होती माझ्याकडे आणि टीचर्स होते माझी मराठी कंट्रोल करायला आणि करेक्ट करायला सेटवर. तर मजा आली. आय लव्ड वर्किंग विथ जॉनी सर, भरत सर, विजय पाटकर सर, सिद्धू सर, तेजस्विनी, परितोष सर, एवरीबडी वाज सो लवली. बहुत मतलब मेरे लिए तो बहुत बड़ी बात थी, क्योंकि मैं हिंदी बैकग्राउंड से हूँ तो, और मराठी सिनेमा मैं बहुत देखती भी हूँ, तो मुझे बहुत खुशी है कि उसका आज मुझे हिस्सा बनने का मौका मिला. आपकी पहली मराठी फिल्म है? हाँ. तभी तो थोड़ा डर डर के बात कर रही हूँ आपसे. अगली बार अगर आने का मौका भगवान ने दिया और इंडस्ट्री ने दिया तो फिर मैं थोड़ा सा और खुल के बात करूंगी. आपकी फिल्म में आपकी मेहनत ही रंग लाती है, तो समझ नहीं होता. मेहनत तो बहुत ईमानदारी से की है, बस अभी ऑडियंसेस और आप लोगों का आशीर्वाद रहा तो हमारी निकल पड़ेगी. सिद्धू साथ में तो निकल ही पड़ेगी. बस इसी में तो हम सब चल रहे हैं. नहीं, उसका नाम जादव इसलिए क्योंकि मैं भी जादव हूँ. प्रतीक्षा बऱ्याचदा मोठा कालखंड म्हणजे तुला तेजस्वी त्यांनी खूप प्रतीक्षा केली. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं होतं. तेजस्वींनी बरीच मोठी प्रतीक्षा लागली. बिग बॉस नंतर तू आता एका सिरियल मध्ये आहे सध्या, आणि चित्रपटात तर फार कमी दिसते. तर नेमकी काय कारण मधल्या